हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी भाकरवडीची रेसिपी देणार आहे. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी मी एक वाटीचं प्रमाण ठरवून घेतलं. अर्धी वाटी बेसनाचं पीठ घ्यायचं आपल्याला. त्यानंतर त्याच वाटीच्या साहाय्याने आपल्याला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे बघा. अगदी छोटी वाटी घेतली तरी भरपूर साऱ्या भाकरवड्या तयार होणार आहेत. आणि त्याच वाटीच्या साहाय्याने पाव वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतलं. तुम्ही इथे तांदळाची पिठी देखील वापरू शकतात. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि ओवा आपल्याला हातावर क्रश करून टाकायचा आहे या पिठामध्ये. मी ओवा दळलेला नाहीत. तसंच मोहनसाठी मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि ह्या पिठामध्ये आपल्याला कडकडीत तेल टाकायचं, अगदी 2 चमचे बस. बघा किती तेल गरम आहे. हे सगळं एकत्रितपणे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ही भाकरवडी अगदी चितळी स्टाईल होते, खूप टेस्टी होते, करायला देखील सोपी आहे. बाहेरून भाकरवडी आणण्याची गरज नाही. तुम्ही या प्रकारे भाकरवडी केल्यास तुम्हाला बाहेरपेक्षाही टेस्टी छान भाकरवडी घरी तयार करता येईल बघा. फक्त प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे, ते काळजी ती करायची आपल्याला. आता हे सगळं आपण हाताच्या साहाय्याने छान मोहन करून घेऊया. पिठाच्या प्रत्येक कणाला तेलाचं मोहन लागलं पाहिजे, तरच भाकरवडी छान खुसखुशीत होते. आता थोडे थोडे पाणी करून आपण टाकून याचा डो तयार करायचा आहे. जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही. या प्रकारे डो तयार करायचा आपल्याला. मंडळी, काही पदार्थ करायला खूप सोपे असतात, पण आपल्याला ते खूप अवघड वाटतात. माझ्या पद्धतीने तुम्ही भाकरवडी करून बघा, मला खूपच आवडेल. माझा व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे मंडळी, प्लीज सपोर्ट करा. काही कारणास्तव मी व्हिडिओ टाकले नाही कुकिंगचे. आता हे पीठ आपण छान मळून घेऊया बघा एकत्रितपणे. त्यानंतर मी झाकून ठेवते ते अर्ध्या तासासाठी किमान. त्यानंतर आपण भाकरवडीचा मधला सारण तयार करूया. मी इथे किसलेले खोबरं घेतले, साधारण छोटी वाटी घेतली एक. ती देखील आपल्याला खमंग भाजून घ्यायची बघा तव्यावरती. अगदी अर्धा ते पाऊण तासात छान भाकरवड्या तयार होतात आपल्या. कुठेही जास्तीचा पसारा न करता सोप्या पद्धतीमध्ये माझा दाखवण्याचा प्रयत्न असतो तुम्हाला. खोबरं ठेवल्यानंतर मी त्या दुसऱ्या तव्यावर 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, मोठा चमचाभर, त्यानंतर बडीशेप, हे सगळं आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे मंडळी. बडीशेप नंतर मी ते इतकं साहित्य भाजून घेत आहे. पांढरी तीळ देखील भाजून घेणार आहे बघा मी. हे प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या भाकरवडीच्या क्वांटिटीवर ठरवायचं आहे. हे सगळं एकत्रितपणे आपण छान खमंग मंद गॅसवर भाजायचं आहे. ते भाजताना घाई करायची नाही. हा मसाला जेवढा खमंग भाजला जाईल तेव्हा भाकरवडी छान तयार होईल. अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळते तशी. आता ही भाकरवडी केल्यात तुम्हाला चितळे बंधूची भाकरवडीची नक्कीच आठवण येणार आहे मंडळी. हा मसाला गार करत ठेवते मी. इकडे खोबरं देखील छान भाजले बघा आपलं. आता हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घेणार आहे. जास्त बारीक वाटायचा नाही, दरदरीत वाटायचं आपल्याला. या प्रकारे जास्त पावडर करायची नाही. आता या धन्याच्या याच्यामध्ये मी 2 चमचे साखर देखील वापरते. साखरेने छान टेस्ट येते. इकडे खोबरं देखील भाजलं गेलं. तसंच आवडीनुसार कश्मीरी लाल तिखट वापरणार आहे बघा इथे. हे देखील आपण, आणि चवीनुसार थोडे मीठ सारण्यासाठी. इथे लक्षात असू दे पिठामध्ये आपण मीठ वापरलं आहे. हे सगळं एकत्रितपणे मिक्स करून घेते पुन्हा. आता खोबरं टाकून देखील मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे खोबरं देखील वाटून घ्यायचं या प्रकारे. जास्त पावडर फॉर्ममध्ये करायचं नाही आपल्याला, दरदरीतच वाटायचं आहे. हे सगळं आपण एकत्रित करून घेऊया. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात मी 2 चमचे बारीक शेव देखील घेतली आहे. आपल्याला ही शेव देखील बारीक करून घ्यायची आहे. शेव टाकल्याने खमंग होते आपली वडी, म्हणून शेव जरूर टाकायची. आपल्याला टेस्ट पण इन्हॅन्स होतो त्याच्याने. आणि बाहेरच्या स्टाईलमध्ये करायचं म्हटलं तर हे सगळे पदार्थ वापरायलाच हवे, तरच आपली भाकरवडी छान टेस्टी बनेल. आता हा आपला सिक्रेट मसाला तयार झाला आहे बघा. तुम्हाला दाखवते मी याचं टेक्स्चर कसं आहे. अगदी जास्त बारीक नाही. याप्रमाणे आता आपलं पीठ देखील रेस्ट करून झालं आहे. मी अर्धा तास किमान झाकून ठेवलं होतं हे पीठ. आता पुन्हा हाताच्या साहाय्याने आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. एकदा सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि पोळीच्या प्रमाणे आपल्याला त्याचे उंडे करून घ्यायचे बघा. या साईडला काढून घ्यायचे. आपण साधारण पोळीला काढतो तितके 5 गोळे तयार करून घेतले मी. इकडे चिंचेची चटणी देखील तयार करून घेतली होती मी.
माझ्याकडे पहिल्यापासून होती, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आयती चिंचेची चटणी देखील वापरू शकतात, पण चिंच वापरणं गरजेचं आहे आपल्याला इथे, त्याशिवाय भाकरवडीला टेस्ट येणार नाही। आता पिठाचा एक गोळा घेऊन आपण पोळी लाटून घ्यायची आहे। ही पोळी सहज लाटली जाते कारण की आपण पीठ छान नरम झालेलं आहे बघा। जास्त पातळ किंवा जास्त जाड देखील नको पोळी, मध्यम आकाराची पोळी लाटायची आपल्याला, चपाती करतो तशी। खूप टेस्टी भाकरवडी होते आणि करायला देखील सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवली आहे। तर पोळी लाटल्यानंतर या साईडची पोळी लाटली होती बघा, त्याला आपण चिंच चटणी लावून घेऊया छान। चिंच गुळाची एकत्रितपणे केलेली चटणी आहे ही। पोळीला सगळीकडे छान चिंच गुळाची चटणी लावून घ्यायची आपल्याला, किंवा खजूर आणि चिंचेची चटणी देखील वापरू शकतात तुम्ही इथे, पण चिंच वापरणं गरजेचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे चिंच चटणी करायची। तुमच्याबरोबर कधीतरी ती रेसिपी देखील शेअर करेल बघा मी। छान पोळीला सगळीकडनं चिंच चटणी लावल्यानंतर आपण जो मसाला सारण म्हणून केला आहे तो टाकायचा आहे। इथे भरपूर सारा मसाला बसतो, साधारण 2 ते 3 चमचे मी इथे मसाला वापरला आहे, तो देखील पोळीवर छान पसरून घ्यायचा आहे आपल्याला। मसाल्याचा वास इतका छान येतो मंडळी, भाकरवडी 100% तुमची अशी छान होणारच या पद्धतीने केल्यास। मग करणार ना ट्राय माझ्या पद्धतीमध्ये चितळे स्टाईल भाकरवडी। छान गोल गोल करून रोल करून घ्यायचा आपल्याला, इथे सैलसर रोल करायचा नाही, छान हाताने दाबून घट्ट रोल करायचा आपल्याला आणि ह्या कडा चिटकून घ्यायच्यात बघा या प्रकारे, जेणेकरून मसाला तेलात सुटणार नाही आपली भाकरवडी। दोन्ही साइड देखील दाबून घेतल्या आहेत मी। पोळपाटावर छान अशा प्रकारे हे करून घ्यायचं। त्यानंतर दोन्ही कडा सोडून चाकूच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या साईजमध्ये भाकरवड्या करायच्यात। मीडियम साईजमध्येच करा पण भाकरवडी छान कुरकुरीत खमंग तळली जाते म्हणून। या प्रकारे आणि हाताच्या तळव्याच्या साहाय्याने आपल्याला दाब देऊन द्यायचा आहे बघा त्याच्यावरती, जेणेकरून मसाला आतल्या आत होईल, बाहेर निघणार नाही। दुसरी देखील भाकरवडी दाखवते तुम्हाला मी कोणत्या प्रकारे केली बघा। अगदी सोपी पद्धत आहे, कुठेही जास्त तामझाम नाही, कोणीही सहज करेल अशी रेसिपी तुमच्यावर मी आज शेअर केली आहे। माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, प्लीज मंडळी सबस्क्राईब करा। मोठ्या यूट्यूबरला तर सगळेच लाईक करतात, शेअर करतात, कमेंट करतात, छोट्या यूट्यूबरला देखील प्रोत्साहन द्या, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येईल। आणि रेसिपी मात्र ट्राय करायला विसरू नका। रेसिपी तुमची कशी झाली ते देखील कमेंट करून मला नक्की सांगा। आता आपल्या त्या भाकरवड्या तयार झाल्या, मी दुसरा देखील गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घेते, त्याला देखील चिंच चटणी लावून घेते बघा सगळीकडनं। हातानेच फिरवून घ्यायचे जेणेकरून सगळीकडे लावली जाईल। त्यानंतर पुन्हा त्याच्यावर मसाला टाकायचा आपल्याला। ही रेसिपी भरपूर दिवसापासून शूट करून ठेवली होती, पण अपलोड करायला जमत नव्हतं मंडळी, काही कारणास्तव माझे भरपूर दिवसांनी आज व्हिडिओ टाकला आहे मी। आता प्रयत्न करेल की रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा, तुम्ही मात्र तुमचा सपोर्ट माझ्याभोवती असू द्या। आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझी रेसिपी कुठे पोहोचली हे मला कळेल। आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते देखील सांगा, मी ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरगुती साहित्यात। आता ही भाकरवडी देखील तुम्हाला मी कट करून दाखवते। या प्रकारे भाकरवडी केल्यास तुम्ही बाहेरून कधीही विकत आणणार नाही मंडळी, अगदी सोपी आहे, घरच्या साहित्यात छान कुरकुरीत खमंग अशी भाकरवडी तयार होते, चितळे बंधूंपेक्षा पण छान। आता या वड्या तयार झाल्यात, आपण तळणीसाठी तेल ठेवूया कढईमध्ये। कुठे तेलकट होत नाही जास्त, ह्या वड्या जास्तीचं तेल देखील लागत नाही वडी तळण्यासाठी। आता प्रथम आपल्याला हाय फ्लेमवर तेल जास्त गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे आणि मग भाकरवड्या सोडायच्या आहेत।
जेणेकरून आतपर्यंत कुरकुरीत होतील. हाय फ्लेमवर ह्या भाकरवड्या तळायच्या नाहीत, आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर सगळ्या भाकरवड्या तळून घ्यायच्यात. बघा छान परतून घेऊया तेलामध्ये. खूप टेस्टी होतात. मुलांना मधल्या वेळेसाठी खाण्यासाठी तुम्ही नक्की तयार करून ठेवा, किंवा खाऊच्या डब्यात देण्यासाठी देखील तयार केलं तरी काही हरकत नाही. मुलं देखील खुश होतील. बघा कुठलीही पूर्वतयारी न करता ह्या भाकरवड्या आपण छान करू शकतो घरी. मीडियम टू लो किती छान टेक्स्चर आला बघा भाकरवडीचं. कुठेही मसाला वगैरे सुटत नाही तेलामध्ये. पावसाळ्यात तर भाकरवडी खाण्याची मजा काही औरच मंडळी. आता तेलावरनं आपण छान खमंग कुरकुरीत तळल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. मी भरपूर रेसिपी दाखवल्या आहेत चॅनलवर मंडळी, जाऊन चेक करा. अगदी सोप्या सोप्या दाखवल्या आहेत, त्या देखील चेक करा तुम्ही, तुम्हाला नक्कीच आवडतील. बघा आता या सगळ्या काढून घेऊया आपण आणि दुसरी बॅच देखील तळून घेऊया मंडळी. इथे लक्षात असू द्यायचं आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच भाकरवडी तळायची आहे, जेणेकरून छान कुरकुरीत होईल, आतपर्यंत छान कुरकुरीत होईल. नाहीतर हाय फ्लेमवर तळल्यावर बाहेरून जळण्याची शक्यता असते. अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत भाकरवडी केली तर तुमची भाकरवडी देखील चितळे बंधूंपेक्षा छान होणार मंडळी, ही माझी गॅरंटी. रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, भाकरवडी कशी झाली ते देखील सांगा मला कमेंट करून. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.